आज दसऱ्यासाठी आपल्याला बिना कांदा लसूणचा स्वयंपाक बनवायचा आहे. चला तर मग लागा तयारीला. इथं मी साखरपोळी बनवून घेतलेली आहे. खमंग असं वरणाची फोडणीचं वरण बनवलेलं आहे. त्यानंतर बटाट्याची भाजी बनवलेली आहे. भजी बनवलेल्या आहेत मिरचीच्या आणि आपल्याला गुळवणी बनवून घ्यायची आहे. कारण पोळीबरोबर खाण्यासाठी गुळवणीही बनवलेली आहे. पोळीचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता. त्यानंतर मी आता बाकीचा तुम्हाला सांगते आहे. इथे बटाट्याच्या भाजीसाठी मी मिरची आणि आलं लावून घेतलं होतं मिक्सरला. त्यामध्ये थोडेसे जिरे घालून त्याचं वाटण तयार करून घ्यायचं. खमंग अशी मोहरीच्या फोडणीमध्ये कढीपत्ता ॲड करायचा आणि वाटण ॲड करून आपण ते खमंग भाजून घ्यायचं. त्यानंतर हळद घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचं, हिंग घ्यायचं आणि बटाटे फोडणीला घालून भाजी तयार करून घ्यायची. खोबरं आणि कोथिंबीर वरून नंतर घालायचं. आता आपण डाळ शिजताना त्यामध्येच हळद थोडीशी घातली होती आणि हिंगही घातला होता आणि डाळ शिजण्यासाठी ठेवून दिली होती. कारण आपल्या जे वरणाला आहे ते खमंग अशी चव येते. त्यानंतर परत एकदा फोडणीच्या वरणाला अशी फोडणी करून घ्यायची आणि तीही त्यामध्ये ओतून घ्यायची. आता वरणही तयार आहे आपलं. यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं, थोडासा गूळ ॲड करायचा आणि भरपूर असं खोबरं आणि कोथिंबीर घ्यायची. त्यानंतर मसाला वरण ही आपलं तयार झालेलं आहे. आता मी भजीसाठी म्हणून पीठ भिजवणार आहे. इथं बेसन घेतलं आहे. यामध्ये आपल्याला वाटलेलं जे वाटण होतं ते घ्यायचं. त्याआधी ओवा थोडासा हातावर क्रश करून घेतला आणि आपलं मिरचीचं जे वाटण होतं तेही त्यामध्ये घ्यायचं. भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची, चवीनुसार मीठ घ्यायचं आणि भजीचं पीठ थोडंसं हलक्या हाताने पाणी घालून मळून घ्यायचं आणि लागलीच भजी तळून घ्यायची आहेत. आपली 1 ते 1.5 तासामध्ये आपली जी थाळी आहे ती तयार होते. कारण मी इथे साखरपोळी बनवली होती. पोळीचा व्हिडिओ थोडासा स्किप झाला होता आणि गुळवणी बनवून घ्यायची. दूध घ्यायचं, त्यामध्ये साखर घ्यायची, थोडंसं तूप घालून आपली गुळवणी ही तयार झाली आहे. खमंग अशी